पाहिलं का जावई बापू, आम्ही तुमच्या वयाचे होतो ना तेव्हा किती जणांना पळवलं असेल विचार करा. असे फटके मारतो ना का भले भले मैदान सोडून पळून जातात. बोर्ड बघा, बोर्ड बघा, निंबाळकरांच्या धावा बघा. कॅच कॅच. आउट. नाही नाही नाही, आउट नाही आता. या तुमच्या टीम मध्ये नाहीच आहेत. असं कसं आउट द्यायचं आम्ही? असं कसं नाहीये, ते आपण जगतापच आहे की. त्या सूर्याकडनं खेळूच शकतात ना. अंपायर आउट आहे ना. राजू, मी आत्या आहे ना तुझी. हा हाय. फार लांब काय मारू नको आणि लवकर आउट होऊन जा काय. तुम्हीच टाका बॉलिंग, फक्त धारण राहिली जिंकायला. तुळजा घे, तू टाक बॉलिंग. जमल का तुला? तुला काय वाटतं, मी काय कधी क्रिकेट खेळले नाहीये का? बघू. आता ह्याची विकेट तर मीच घेणार. होय, आधी टाक बॉल व्यवस्थित स्टंपात. नाही, आउट नाही. तिनं चिटिंग केली. तिनं काय चिटिंग आहे? सांग ना, सांग काय चीटिंग आहे? अगं तू लक्ष द्या, लक्ष द्या. तर अशा पद्धतीने चाललेली ही जगताप आणि निंबाळकर फॅमिलीची ही टुर्नामेंट आज निंबाळकर फॅमिलीनं 6 रनानं जिंकलेली आहे. वा 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 वा, जावई बापू, आज आम्हाला वय विसरायला लावलं बा तुम्ही. आज एकदम तरण्यासारखे जेवलो आणि तरण्यासारखे खेळलो. लय वर्षात असा दिवस आला नव्हता बा. दादा हायच भारी. त्याच्या डोक्यात कधी काय येईल ना काहीच सांगता येत नाही. खरंच. बरं ऐका, मला अजून एक आनंदाची बातमी सांगायची आहे. अरे वा. आपली तेजू पोटशी राहिली की नाही, त्याला उद्या 3 महिने पूर्ण होत्यात. 3 महिने झालं. मालक, तिच्या चोरोटीचा कार्यक्रम करायला पाहिजे आपल्याला. झालं का? आनंद साजरा करायची अजून एक संधी चालून आली. करू करू करू. ज्यांना बोलवायचं त्यांना बोलवा तुम्ही. नाही नाही, हा. फार कुणाला बोलवायचं नसतंय बाहेरच्यांना, घरच्यांपुरताच करायचा असतोय कार्यक्रम. म्हणून तर त्याला चोरोटी म्हणतात. असे होय.
तुम्ही सगळ्यांनी उद्या बंगल्यावर यायचं. हा तेजू 3 महिने कधी झालं कळलं पण नाही ग. उद्याचा कार्यक्रम आहे ना, जल्लोषात करायचा आपण. जे काय लागेल त्यात कसूर ठेवायची नाही. हा जावई बापू आम्ही निघतो. हा येत येत अरे सुखीरा सुखीरा. बाकीचे येतील निवांत, आम्ही निघतो पुढं. हा चला चिरंजीव चला चल. आत्या अगं ते कार्यक्रमाचं सांगितलंच पण त्यात करायचं काय असतं तेच माहित नाही. अरे तुला कशाला माहित असायला पाहिजे? का? तुझ्या आईला म्हणजे आशा वहिनीला सगळं माहित आहे की. तिला बी उद्या कार्यक्रमाला घेऊन ये. तिचं काय काम आहे तिथं? हे बघ तिचं काय संबंध नाही तेजूशी. एवढे दिवस नव्हती तर आपल्या घरात काही शुभकार्य झाले नाहीत का? सूर्या, अरे शुभकार्य झालं की, पण ती नव्हती ना त्यावेळेला. आता ती हाय. सूर्या, अरे तिचा संबंध नाही असं कसं म्हणू शकतोस रे तू? अरे आई आहे ती. आईला डावलून कसं चालेल? तिचा मान तिला मिळायला पाहिजे का नको सांग बरं. हे बघ आत्या, मला नाही असं वाटत. ज्या बाईमुळे आम्हाला आयुष्यभर अपमान सहन करावा लागला तिच्या मनाचा विचार का करू मी? अरे असं का बोलतोयस? रक्ताची नाती अशी तोडता येतात वय? बरं एकीकडं तू आशा वहिनी बरोबरचं नातं नाकारतोयस आणि दुसरीकडं तू आपल्या घरात तिची राहण्याची व्यवस्था केली आहेस, तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहेस. मला सांग, तुझ्या मनात जर तिच्याबद्दल एवढाच राग आहे तर हे सगळं का करतोयस तू तिच्यासाठी? माणूस की म्हणून. मग त्याच माणुसकीच्या नात्यानं उद्या तिला कार्यक्रमाला घेऊन ये. ऐक माझं सूर्या, अरे कुठल्याही आईसाठी पोरांचं सुख हे सगळ्यात महत्वाचं असतंय आणि जगातल्या कुठल्याही आईसाठी आपल्या लेकीला आई होताना बघणं यासारखं मोठं सुख नाही रे. मला सांग, हे सुख आशा वहिनीपासून हिरावून घेऊन तुला काय मिळणार आहे? सूर्या, अरे तेजूचं कन्यादान झालं, धनूचं कन्यादान झालं, या सगळ्यात आशा वहिनी नव्हती आपल्या बरोबर, पण आता ती हाय ना. मग निदान आता या कार्यक्रमात तरी तिचा मान तिला मिळू दे की. हवं तर यो माझा हट्ट हाय असं समज. आत्या, माझ्यासाठी तरी नाही म्हणू नकोस. ठीक आहे, येतो घेऊन. मला माहिती आहे तू कुठला विचार करतोस. आईंना तेजूच्या घरी पाठवून आपण चांगलं केलं का नाही हाच विचार करतोस ना? सूर्या, अरे ह्यात एवढं विचार करण्यासारखं काहीच नाहीये. एका आईला आपल्या मुलीच्या चोरटीच्या कार्यक्रमाला जायला परवानगी देणं यात काहीच चुकीचं नाहीये. सूर्या, तुझं मन ना फार मोठं आहे म्हणून तर तू इतरांपेक्षा वेगळा आहेस. तुझ्या मनातली अढीनं चांगलं काम करण्यापासून तुला कधीच थांबवू शकत नाही. आणि हीच तुझी जमेची बाजू मला प्रचंड आवडते. तू रागवतोस पण लवकर माफी करतोस. तुला जर एखादी गोष्ट पटली नसेल ना तर समोरचा केवळ आपला माणूस आहे असं म्हणून ती गोष्ट पटवूनही घेतोस. आणि हीच गोष्ट ना तुला इतरांपेक्षा वेगळी बनवते रे सूर्या. मला नाही वेगळं बनायचं. सगळी माणसं जगतात तसं मला जगायचं होतं. मला आईचं प्रेम पाहिजे होतं. एवढी साधी इच्छा पण पूर्ण नाही झाली त्या बाईमुळे. तिला कधीच नाही माफ करणार. हे असं ठरवून काहीच होत नसतं सूर्या. जे काही होईल त्याप्रमाणे जर वागलास ना तर हाती नक्कीच काहीतरी चांगलं येईल. हा, पण जर मनात अढी ठेवून वागलास ना तर समोरच्या माणसाचा खरेपणा तुझ्यापर्यंत कधी पोहोचणारच नाही रे. माझी ना खात्री आहे तो क्षण नक्कीच येईल ज्या दिवशी तुला काळाच्या वाईट आठवणीत हरवलेली तुझी आई सापडेल. कोणास ठाऊक, असं वागण्यामागे त्यांची काही वेगळी कारणं असतील आणि ती तुला कळल्यावर तू त्यांना माफ करशील, स्वीकारशील त्यांना. सूर्या,
माझ्या शब्दांवर विश्वास ठेवून तू आईंना परत घरात आणलंस, त्यासाठी खरंच थँक्यू. आव काय चाललंय तुमचं? तेजोकाकडे नाही जायचंय वय? असं कर की तू एकटी जाऊन ये. काय? आणि तिकडे कोणी विचारलं तर काय सांगू त्यांना? आपल्याला जोडीनं बोलवलंय. तुम्ही जास्त नाटकी करत बसू नका. कपडे घाला आणि लगेच तयार व्हा. काय झालं? लचक बिचक भरली का काय? काय माहिती अचानक खांदा दुखला. बघा ना आज ही घाट बांधायलाच येईना झाली. काय तू पण एवढीची गोष्ट तुला जमत नाहीये. जर केस घे बाजूला, मी देतो बांधून. अगं केस पुढे घे लवकर. थोडी सोपी गोष्ट पण जमत नाही तुला. हे बघ, हे असे गाठ मारले आणि हे असे गाठ मारले. हे बघ झालं. तुम्ही थांबा मी आले. हे घ्या हा कुर्ता घाला. आओ तुम्ही ना उगा माझ्याशी वाद घालत बसू नका. मी तिकडे कुणाला बी उत्तर देत बसणार नाही. हा कुर्ता घाला आणि तयार व्हा. आपण तेजोकाकडे जातोय बस. काय फॅमिली राव याची. कधी क्रिकेट खेळायला बोलवतात तर कधी असा बायकांच्या कार्यक्रमाला बोलवतात. माझ्या आयुष्याचा सगळा गुंताच होऊन बसलाय. तेजू, अगं केवढं तेज आलंय तुझ्या चेहऱ्यावर. डॅडी या 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 जावई बापू. सुखीरा सुखीरा सुखीरा. अक्का तुम्ही सगळे आलात. आता कसं कार्यक्रम असल्यासारखं वाटतंय बुवा. तेजू, कुटुंबाची ना हीच मजा असते अगं. आपण सगळे एकत्र आलो ना, छोटा कार्यक्रम पण आहे ना मोठा सण वाटायला लागतो. बरं सूर्या, मी ज्या खास पाहुण्यांना आमंत्रण दिलं होतं त्या कुठं आहेत? चांगल्या माणसाचा मुखवटा चेहऱ्यावर चढवून लय वैभव जमवलंच तू जालिंदर. पण या सगळ्या वैभवावर माझ्या सूर्याचा अधिकार आहे आणि एक दिवस मी तो त्याला मिळवून देईनच. वहिनी चल. अगं चल ये. चला आता चोरोटीच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची का? आता पोटी भरण्याचा पहिला मान तिच्या आईचा आहे. त्यामुळे तिनं यावं आणि पोटी भरून तिचं औक्षण करा. वहिनी आम्हाला कळना झालं हिला इथं बोलवलं कोणी. मीच बोलवलं. आम्हाला नाही विचारता. आम्ही इथं आत्ता काय बोलू शकणार नाही म्हणून. देहि सौभाग्यम आरोग्यम देहि देवी परम सुखम रूपम देहि जय देहि यशो देहि दिशो देहि. अश्वदायी गोदायी धनदायी महाधनं मेलवतां देवी सर्व कामाश देहि मे. पुत्र पौत्र धनं धान्यं हस्तश्वादिकविर्धं प्रजानां भवसि माता आयुष्यमन्तं करोतु मे. धनु ये औक्षण करून घे.
चला आता हा चोरोटीचा सगळा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांची काळजी घ्या. होय 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 तर चला सगळ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था बघा. वा गुरुजी बाकी मस्त केली पूजा आहे. धन्यवाद. वा काय भाऊबाई परीक्षा झाल्या का? हो आता रिझल्ट आहे. छान. गुरुजी भाऊचा हात बघून सांगा ना ती पास होणार आहे का नापास ते. बर. अरे सूर्या जरा अवघड वाटते. काय झालं? काय भागूबाई काय पुढे जात नाही असं वाटतंय. हा काय असं कसं? भागू काय गे? दादा मी सगळ्या विषयांचा अभ्यास केला होता रे. ते काय खोटं सांगतात का? आता काय रडून पाहताय? सूर्या तू पण ना. भागू गंमत करतात का बर गुरुजी आता आमच्या तेजू अक्काचा हात बघा आणि सांगा की तिचं सगळं नीट होईल ना. हा पण गुरुजी आता गंमत करू नका. खरं खरं काय ते सांगा. आम्हाला लय काळजी वाटते. सांगा. हा तेजू बाळा खरं तर आत्ता बोलू का नको काहीच कळत नाही. पण येणाऱ्या संकटाचा अंदाज यावा म्हणून तुला मी बोलतो. हे बघ येणारे 9 महिने तुझ्यासाठी खूप कठीण असणार आहे. तुला स्वतःची खूप म्हणजे खूपच काळजी घ्यावी लागणार आहे. वारंवार संकट येतील त्याला तुला तोंड दिलं पाहिजे. गुरुजी कसलं संकट? आमच्या नातवाला तर काय होणार नाही ना? हे बघा काळजाच्या पोटामध्ये शिरून मला असं काहीही सांगता येणार नाही. फक्त मी एकच सांगेन की देवावरती विश्वास ठेवा. गुरुजी काय ते व्यवस्थित सांगा ना सगळं. हे बघा मी माझ्या बहिणीला संकटात नाही बघू शकत. सूर्या रे काही नाही होणार तेजूला. तेजू फक्त ना खाण्यापिण्याची नीट काळजी घ्यायची आहे आणि मनावर कुठल्याही गोष्टींचा परिणाम होऊ द्यायचा नाही. काय ते महत्वाचं. चला 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 जाऊ द्या. आता सगळ्यांचं खाणं पिणं झालेलं आहे. सगळ्यांचे चहा पाण्याचं बघा जरा. सूर्या अरे नको काळजी करू. आपल्या तेजूचं सगळं चांगलंच होणार आहे बघ. आत्या ते गुरुजी काय खोटं बोलतात का? त्यांनी सांगितलेलं ना आतापर्यंत कधीच खोटं झालेलं नाही. तू त्या बाईला का बोललोस इथं? ज्या बाईच्या येण्यानं आमच्या आयुष्यात कधीच चांगलं झालं नाही. त्या बाईची सावली माझ्या बहिणीवर का पडू देऊ मी? आतापर्यंत सगळं चांगलं चाललं होतं. ती आली आणि सूर्या अरे आई आहे ती तुझी. बाकी लाख चुकीच्या गोष्टी असतील पण तिनं जन्म दिलाय तुला आणि मग असं या गोष्टीचे उपकार फेडायचे झाले ना तरी आयुष्य कमी पडत. संकट काय कुणा एकट्यामुळे येत असतात काय? जी बाई कोवळ्या लहानपणात आपल्या लेकरांना असं वाऱ्यावर सोडून निघून जाती त्या बाईचा काय चांगला आशीर्वाद असणार आहे? तेजूला लांब ठेवायला पाहिजे होते तिच्यापासून. वहिनी थांब. वहिनी अशी जाऊ नको ग. अगं सूर्या जे काय बोलला ते तेजूच्या काळजीनं बोलला असेल का नाही? त्याचं बोलणं एवढं नको मनावर घेऊ. आधी जे काय झालं त्यात माझी काय बी चूक नाही पण मीही कसं पटवून देऊ हेच कळणं झालंय मला. अगं मी निर्दोष आहे. माझ्याकडे काय बी पुरावा नाही. अगं आईच्या मायेला पुराव्याची गरज नसते वहिनी. तशीच काहीतरी परिस्थिती असल्याशिवाय कुठली बाई आपल्या लेकरांना शिवाऱ्यावर सोडून निघून जाईल सांग की? कुठल्या बाईला आपला भरला संसार मोडून निघून जावंसं वाटेल? पण हे माझ्या लेकरांना कळणं झालंय. शाळेला लई त्रास होतो. आता तर सूर्याचं बोलणं ऐकून असं वाटत होतं जागेवरच मरण यायला. वहिनी असं काहीतरी नको बोलू.
शालन, माझी तेजू 2 जीवाची आहे. मी तिला आईच्या मायेनं नाही वाढवू शकले, पण तू तिला आईच्या मायेनं माझी जागा तू घेशील ना?